Hello children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 7, Chapter 11, Cell Structure and Microorganism. This is the first video. Myself Kavita Rao. Let us study the cell structure and microorganism. First we will recall what is the name of the minute component of which the body of living organism is made. Is the number of the smallest unit the same in the bodies of all living organism? कोणता कंपोनेंट आहे तो सगळ्यात मायन्यूट? दॅट इज वी ऑल नो द स्मॉलेस्ट कंपोनेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज वॉट सेल. आणि तो सगळ्यांमध्ये सिमिलर असतो का किंवा क्वांटिटी सेम असते का त्याची? नाही, तर सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी असते. तर या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण ते पाहणार आहोत की सेल कसं असतं, काय असतं, ठीक आहे, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कसे बनले असतात. नाउ सी सेल. We have learned that cellular organization is the primary characteristic of all living organism and that the cell is fundamental, structural and functional unit of a what living organism. म्हणजे बेसिक जीव हा कुठून सुरू होतो? हा एखाद्या सेलपासून सुरू होतो, हो की नाही? जसं आपण अमिबा पाहिला आहे वगैरे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, हो की नाही? मग सुरुवात लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कशापासून होते? एका सेलपासून. सो इट इज अ बेसिक, दॅट इज फंडामेंटल. अँड स्ट्रक्चर म्हणजे त्याला शेप आहे ना, पर्टिक्युलर स्ट्रक्चर येतो. अँड फंक्शनल, त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. नाव सी द चार्ट, कम्प्लीट द फ्लो चार्ट. फर्स्ट बॉक्समध्ये काय येणार? वर्ड सेंटेन्स दिले आहे, त्याच्यानंतर परत बॉक्स रिकामी आहे, चॅप्टर्स आणि मग बुक. काय असू शकतो पहिल्या बॉक्समध्ये? वर्ड्स कशापासून बनतात? अल्फाबेट. अल्फाबेट एकत्र आल्यावर वर्ड्स बनतात आणि मग वर्ड्स एकत्र आल्यानंतर एक सेंटेन्स बनतो. सेंटेन्स एकत्र आल्यावर काय बनतं? पॅरेग्राफ. आणि खूप सारे पॅरेग्राफ एकत्र आल्यावर एक चॅप्टर बनतो, हो की नाही? आणि मग एक बुक तयार होते. तशीच आपल्या बॉडीमध्ये सिस्टम आहे किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असते. मल्टीसेल्युलर. वी सी मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक सेल. We see the structural organization of book in the above flowchart. Similarly, there are organizational what levels in the living organism too. These are cell, tissue, organ, and what organ system and the whole organism. Cells form the basic of the structure and function of all living organism. It is only with the help of cell that living organism carried out all their different life processes, isn't it? म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये काय झालं? सेल. आणि मग सेल एकत्र येऊन काय फॉर्म करतात? टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन काय फॉर्म करतात? ऑर्गन. आणि ऑर्गन सिस्टम एकत्र येऊन एक ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. आणि ही सेल काय? पर्टिक्युलर सगळे जे महत्त्वाचे परफॉर्मन्स आहे, लाईफ प्रोसेसेस आहेत, ते सेल पूर्ण परफॉर्म करू शकते, इजंट इट? ओके. मग त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात सेल्समध्ये. आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या चॅप्टरमध्ये, ओके, कोणत्या प्रकारचे सेल्स असतात. नाव दिस इज द ग्रेट सायंटिस्ट इन 1665, अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक observed a thin section of cork under a microscope. कॉर्क म्हणजे झाडाचा जो बाहेरचा लाकडी भाग दिसतो ना, बार, ठीक आहे, ते वूड जे असतं त्याचं एक स्लाईडली कट केलं आहे, त्याची एक स्लाईड घेऊन बनवली आणि मग ती मायक्रोस्कोपच्या खालती बघितली. In this section, he saw a hexagonal compartments like those of a honey. म्हणजे मधाचं पोळं असतं की नाही, त्याच्यामध्ये जसे चेक्स असतात किंवा हेक्झागोनल पार्ट असतात, तसेच प्रत्येक सेलमध्ये असतात, ठीक आहे. प्रत्येक सेल म्हणजे तसे सेल एकत्र येऊन आपल्याला सेक्शन दिसतं ह्याचं. He named those compartment as a cell, and the term is derived from the Latin word cella, which means the small rooms. Okay. In 1838, the two scientists, M.J.
what is that? Skellenden and Theodore what Swan formulated a what Shivan formulated a theory about a cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of living organism. In 1885, Rudolf Virchow what stated that all cells are formed from pre-existing cell म्हणजे प्रत्येक सेल ही पहिल्या एक्झिस्टिंग सेलपासून फॉर्म झालेली आहे. नाव सी मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. आता हा समोर दिसणारा मायक्रोस्कोप आहे आपल्या स्कूलच्या लॅबमध्ये पण आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिला असेल, हर्षलताईंनी दाखवला असेल तर. ठीक आहे, सो इट इज सेम लाईक दिस. वी हॅव अ न्यू मायक्रोस्कोप ॲट अ school also. If we get a chance, we will see that. In 1673, Anton van Leeuwenhoek what assembled the various lenses to construct a what microscope. He was the first to observe the live bacterial and protozoan cell under the microscope. Cells are extremely minute म्हणजे छोटे in size. We cannot see cells with the naked eye. Micrometer and nanometer are the unit used for measuring their size. The compound microscope is used for observing what cells. An object on a glass slide magnified many times by the lens of the microscope. आता ह्याचे पार्ट पण दाखवलेले आहेत बघा. आय पीस आहे, देन वॉट कोर्स फोकस नॉब आहे, फाईन फोकस नॉब. फाईन म्हणजे अगदी शार्प इमेज देते. ओके, देन ट्यूब आहे, ऑब्जेक्ट लेन्सेस आहे, स्टेज आहे, इल्युमिनेटर आहे. इल्युमिनेटरवर लाईट पडते आणि मग आपल्याला थोडा काय सेल्सचे वेगवेगळे पार्ट्स दिसतात किंवा कोणतेही सेक्शन क्लिअर दिसतं. नाव 1 centimeter equal to 10 millimeters, then 1 millimeters equal to 1000 micrometers, 1 micrometers or micron equal to 1000 nanometer. हे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ओके, remaining chapter we will see in next video. Refer to Disha app and eBharati videos. Thank you, children.